श्री स्वामी समर्थ हे 19व्या शतकातील दत्तात्रय संप्रदायाचे थोर संत आणि भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे त्यांनी दीर्घ काळ वास्तव्य केले. ते वटवृक्ष स्वामी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी भक्तांना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा अमूल्य संदेश व धीर दिला. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया व 5 बुधवार 1857 अक्कलकोट येथे प्रकट झाले व त्यांची समाधी अक्कलकोट महाराष्ट्र येथे त्यांनी वडाच्या झाडाखाली वास्तव्य केले. 30 एप्रिल 1878 रोजी समाधी घेतली. श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्यानंतर दत्तात्रयांचा तिसरा पूर्णावतार. गुरु परंपरा ते स्वतः कर्दळी वनातून प्रकट झाल्याचे मानले जाते. त्यांना दिगंबर स्वामी असेही म्हणतात व स्वामींचा मुख्य मंत्र श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र आहे. भक्तांच्या अडचणीवर मात करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि जीवन उन्नत करणे. अक्कलकोट स्वामींचे मुख्य स्थान जिथे वटवृक्ष मंदिर आहे. मंगळवेढे स्वामी प्रथम तेथे प्रकट झाले. स्वामींनी अनेकांना जीवनदान दिले, दुःखी लोकांना धीर दिला आणि मानवी जीवनातून क्लेश दूर केले. स्वामी समर्थांचे अनुयायी दर गुरुवारी विशेष पूजा आणि नामजप करतात. श्री स्वामी समर्थ मंत्राचा नियमित जप केल्याने मानसिक शांतता, नकारात्मकतेचा नाश, जीवनातील अडचणी कमी होणे आणि स्वामी कृपा प्राप्त होऊन यश मिळते. जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो आणि भक्तांचे रक्षण करतो. मानसिक शांती, मनातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा संचारते. अडचणी दूर, आयुष्यातील गुंतवणुकीचे प्रश्न आणि संकटे दूर होण्यास मदत होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी ही प्रचिती येते. नकारात्मकता दूर, घरातील वातावरण सकारात्मक येते आणि नकारात्मक शक्तीचा नाश होतो. यश आणि प्रगती, दैनंदिन कार्यात यश मिळते. नैराश्य दूर होऊन जीवन आनंदी होते. आत्मविश्वास वाढते. भीतीवर मात करून अंतर्शक्ती वाढते. जप कसा करावा? सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सायंकाळी दिवे लागलीच्या वेळी जप करणे सर्वात उत्तम. माळ, तुळशीच्या किंवा स्फटिकांच्या माळेवर 108 मणी जप करावा. संख्या दररोज किमान 1 ते 11 किंवा 108 1200च्या आसपास जप करावा. संकल्प श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ तारक मंत्रांचा निशंक होई रे मना हे पाठ करावा. देवाच्या नामजपात खूप मोठी ताकद असते असे अनेक साधू संतांनी सांगितले. नामजप हा तुम्ही कोणत्याही देवाचा केला तरी जीवनातील प्रत्येक अडचणीतून सुखरूप मार्ग काढण्यात यशस्वी होऊ शकता. देवाच्या नामात एक वेगळीच शक्ती, ऊर्जा असते. आपल्याला प्रत्येक स्थितीत धैर्य देण्याचे आणि योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन हे नामजपानेच होते. त्यामुळे स्वामींच्या जपाचा देखील हाच फायदा आहे. अध्यात्माच्या मार्गावर येताच मात्र चुकीच्या मार्गावर कधीच चालत नाही. ही ताकद स्वामींच्या नामजपाची आहे. स्वामींचे नामजप जर तुम्ही रोज करू लागलात तर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात बदल झाल्याचे दिसून येईल. याचे कारण म्हणजे सकारात्मक शक्ती असते. ज्यावेळी आपण एकाग्र होऊन मंत्रजप करतो तेव्हा ध्यान आपल्या आराध्यावर केंद्रित होते. त्यामुळे हळूहळू मनावरील ताण कमी होऊन जाते. शरीर आणि मन देखील एकमेकांशी जोडले जातात व शरीरातील नकारात्मकता दूर होऊ लागते. मंत्राच्या लहरी शरीरात पॉझिटिव्ह तरंग उत्पन्न करतात. मंत्रजप रोज केल्याने मन प्रसन्न राहते. मनातील वाईट विचार दूर होतात. आपण सन्मार्गावर चालू लागतो. त्यामुळे मंत्रजप हा नित्य नेमाने करावा. नित्य सेवा करताना जर जप करायचा असेल तर नित्य 1 ते 11 माळ स्वामींच्या कोणत्याही मंत्राचा जाप करू शकता.